नाम चिंतनी जडली प्रीती भगवत भावना सर्वाभूती हेची परमार्थ साधन मुखे नाम हृदयधाम विषय भोगी विलोभता मोहन बाधी त्या ममता हेची परमार्थ साधन मुखे नाम हृदयधाम मुळा मने निज ध्यासे मुक्त झाले शुका ऐसे हेची परमार्थ साधन मुखे नाम हृदयधाम मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबा जगद्गुरु श्री संत तुकोबाराय आदी करून सर्व संतांच्या चरणी नतमस्तक होऊन मायबाप श्रोत्यांना अभिवादन करून या कीर्तन निरूपणासाठी गायला गेलेला अभंग तुकोबा भक्त संत सम्राट निळोबा महाराज यांचा असून या अभंगाद्वारे निळोबाराय नामचिंतनाची मीमांसा करतात. विठ्ठल मनुष्य परमार्थामध्ये दोन गोष्टींना प्रवृत्त होत असतो. एक आवड आणि एक पूर्वजन्माचं संचितच. दोन गोष्टींना तो प्रवृत्त होत असतो. परमार्थ करण्यासाठी काय लागतं? परमार्थ करण्यासाठी पूर्वजन्माचं सुकृत पाहिजे, संचित पाहिजे, प्रारब्ध पाहिजे, तर माणसाची प्रवृत्ती परमार्थामध्ये होते. नाहीतर कधी कधी असं घडतं की फार मोठ्या कुळामध्ये जन्म झालाय, कुळात जन्म झाला इथपर्यंत पुण्य, पण परमार्थ करण्याचं पुण्य त्याच्या पदरी नसल्यामुळे त्याला ते सुचत नाही, त्या ठिकाणी तो करत नाही पुण्य. आणि काही मात्र आवडीनं करतात. परंपरा कुठली नाही, पण परमार्थामध्ये आवड उत्पन्न झाली. आवड ही ह्या जन्मापुरती, पण आवड तरी का निर्माण झाली? पुण्य असल्याशिवाय आवड निर्माण होत नाही. अनंत जन्माचं पुण्य असल्याच्या नंतरच आवड निर्माण होती. विठ्ठल का आवडतो? बैठ सुकृताची कारण बहुत सुकृताचं त्याचं पुण्य त्याच्या पदरी असल्यामुळे तो परमार्थामध्ये रत होतो. पण इथं आल्याच्या नंतर जो पुढचा मार्ग आहे संसारामध्ये तो घारल्या जातो, नाही सुचत त्याला कशा पद्धतीने परमार्थाची वाटचाल करायला पाहिजे, नामसाधना कशी करायला पाहिजे. परमार्थात आल्याच्या नंतर अनंत साधनांचा बाजार आहे. नेमकं जायचं कुठल्या साधनाने? आपल्या ध्येयापर्यंत पोहोचायचं, पण अनेक वाटा आहेत. तिथपर्यंत पोहोचायचं कसं? हा संसार एक जीव गोंधळून गेलेला आहे. मग संत एकांतात बसले. अनंत मार्ग आहेत, पण सर्वसामान्य जीवांना अनंत मार्ग हे पेलणारे नाहीत. मग काय करायचं? त्यांनी साधनांची मीमांसा केली. संतांचं हृदय बरं. अरे हा सर्वसामान्य जीव त्या संसाराच्या अंधारामध्ये चाच पडतोय, त्याला सुचत नाही काय. तो त्रिविध तापाने तापलाय. संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. तो तापलाय, त्याचं हृदय तप्त झालेलं, त्याला सुचत नाही काही कशा पद्धतीने परमार्थ करायला पाहिजे, माहित नाही त्याला कुठल्या साधनाने जायला पाहिजे. आपलं इप्सित ध्येय कुठल्या साधनाने गेल्याच्या नंतर साध्य होईल नाही माहिती त्याला. प्रयत्न करतोय तो, आणि हा प्रयत्न करणारा साधक वर्ग आहे. रात्रंदिवस त्याला तळमळ लागलेली आहे. मुक्त तो आत्ममग्न झालेला आहे. त्याला लोकांचं काही घेणं देणं नाही, त्याला सर्वसामान्याचं काय घेणं देणं आहे. तो त्या मस्तीमध्ये मगम आहे. आणि संसारिक जो विषय सुखात रममान झालेला आहे,
भले सुख मिळू नाही तर न मिळू, पण त्या ठिकाणी तो रममाने. अर्थात तोही सुख आहे, क्षणभरापुरता तोही सुखीच, आणि हा मुक्त झालेला तोही सुखी. अडचण कोणाची माहितीये का? साधकाची अडचण आहे. तो रात्रंदिवस तळमळ करतोय, माझा उद्धार कधी होईल, उद्धार पावे. पावेल काय कृपा करील नारायण, अशी तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. रात्रंदिवस त्याची तळमळ चालू आहे, आणि त्याच्या तळमळीसाठी संतांचं कार्य. जो हा सर्वसामान्य जीव साधक आहे, हा रात्रंदिवस तळमळतोय, माझा उद्धार कधी होईल. आणि त्याच्यासाठी मात्र संत कारण मीमांसा शोधतायत की याचा उद्धार झाला पाहिजे, कशाने झाला पाहिजे. साधनं तर अनेक हा गोंधळून गेला नाही पाहिजे. संतांचं हृदय हे नवनीतासारखं आहे बघा. ह्या सर्वसामान्य जीवाकडे बघून संत रडतात, रात्रंदिवस त्यांना झोप नाही. ह्या सर्वसामान्य जनांचा उद्धार झाला पाहिजे, रात्रंदिवस त्यांच्या मनामध्ये तळमळ आहे. जशी ह्या साधकाच्या मनामध्ये तळमळ आहे, माझा उद्धार झाला पाहिजे, तशी सर्वसामान्य जनांचा उद्धार व्हावा यासाठी साधूची तळमळ आहे. संत हृदय नवनीत समाना. साधूचं हृदय कसं आहे? नवनीतासारखं आहे. मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. पण एका शास्त्रकाराने याच्यावर आक्षेप घेतला. त्यांनी सांगितलं, तुम्ही जे म्हणताय ना नवनीतासारखं आहे ते जरा चुकीचं आहे. बाबा संत वाक्य आहे, ते तुकोबाराय बोललेले, हे चुकीचं कसं असू शकल? त्यांनी सांगितलं नाही, ऐका म्हटला माझं. सज्जनस्य नवनीतम हृदयम. बरं का, सज्जनाचे हृदय हे नवनीतासारखं मान्य, पण यद वदंती कवयाः, बरं का, तद आलिकम, हे खोटं आहे. मग खरं काय? त्यांनी सांगितलं, अन्य देह विलसत परितापात, अन्य देह विलसत परितापात नवनीत द्रवती नो सज्जन. म्हणजे सज्जन हा द्रवतो, नवनीत हे द्रवत नाही. माझं आणखी लक्षात येईल तुमच्या, मी व्यवस्थित सांगतोय तुम्हाला. सज्जन हृदयम नवनीतम यद वदंती कवयः तद आलिकम अन्य देह विलसत परितापात सज्जनो द्रवती नो नवनीतम. आता लक्षात येईल. सज्जनाचं चित्त कसं आहे? नवनीतासारखं नका म्हणू. मग कसं आहे? नवनीत हे स्वतःला आच लागल्याच्या नंतर वितळतं, पण सज्जन हा दुसऱ्याच्या दुःखाने वितळतो. दुसऱ्याचं दुःख सज्जनाला पिळवटून टाकतं, त्याच्या अंतकरणाला आग लागते सज्जनाच्या, की अरे हा सर्वसामान्य, याचा परमार्थाकडे ओढा आहे, पण हा दुःखी आहे, हा संसारात व्यापलेला आहे, त्याच्यासाठी काहीतरी चिंतन वेगळं करायचं. त्याच्याच हे रात्रंदिवस साधूच्या डोक्यामध्ये असता. हा यांचा उद्धार झाला पाहिजे, हीच ते काळजी सतत. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे.
जगाचं हित व्हावं याच्यासाठी रात्रंदिवस त्यांची तळमळे. आपण एक मगाशी एक वाक्य बोललो, संसारिक हा संसारात रममाने आणि साधू हा आत्मबोधात मग्न आहे, फक्त मधलीची अडचणी. आणखी एक शास्त्रकाराचं मत असं आहे बघा, सर्वसामान्य मनुष्य जगाला काही देऊ शकत नाही. का? कारण त्याच्याजवळ काही नसतंच म्हणून. आणि साधू ही जगाला काही देऊ शकत नाही. का? कारण त्याच्या समोर जगच नसतं म्हणून. सहज सहज मी आंधळा गा निज निराकार, सहज मी आंधळा गा निज निज निराकार पंते. काय सुंदर चाल झाली आता ती. जे महाराजांना बोलायचं तो भाव चालीतून प्रगट झाला बघा. बरोबर आहे. सहज मी आंधळा गा निज निराकार पंते. बस, कारण त्या ठिकाणी ते पोहोचलेले असते. जग समोर नाहीये, त्यांच्या समोर जग नाही, पण तरी सुद्धा पाठीमागं का. श्री गुरु मामासाहेब म्हणायचे, ही खासियत आहे महाराष्ट्रीयन संतांची. आत्मबोधाच्या ठिकाणी रममान व्हायचं आणि परत जगाची काळजी करायची. विठ्ठल प्रत्येक संतांनी असंच केलेलं आहे. निळोबारायांच्या बद्दल बोलायचंच झालं तर, गुरुनिष्ठेच्या मार्गाने आत्मप्रकाशाच्या मंदिरात प्रवेश केलेले निळोबाराय त्या ठिकाणी रममान झाले नाहीत. सर्वसामान्य जीवासाठी परत त्यांना यावं लागतं, उद्धाराची काळजी व्हावी लागते आणि तशा दृष्टीने ती वाङ्मय निर्मिती करतात. विठ्ठल वास्तविक पाहता संतांना गरज नाही याची, नाही गरज याची. आत्मबोधावर गेल्याच्या नंतर परत काय. वेदांत सांगतोय, आज प्रत्यक्ष महाराज आहेत पुढं, नाही का. मुक्ती मिळाल्याच्या नंतर सर्व संपलं, त्याच्या पुढं काय नाही. पण वारकरी संप्रदाय असा आहे की मुक्तीच्या नंतर तिथून खऱ्या कामाची सुरुवात होती. विठ्ठल शास्त्रीय भाषेत बोलायचं झालं तर याला ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा भक्ती म्हणतात. नंतरची अवस्था ज्ञान घेऊन गावा गोविंदो गा, हा नंतरचा विषय. हा सन्मार्ग पोहोचलेत, त्या ठिकाणी पोहोचलेत, रममान झालेत ते, पण तरी सुद्धा ते आपल्यासाठी पाठीमागे आलेत. आणि तशाच पद्धतीचं निळोबारांची ही जी अभंग निर्मिती कशासाठी आहे. प्रत्येक गोष्ट अरे लागलेत परमार्थासाठी प्रवृत्त झालेला लोंढाचे लोंढ आहे, पण तिथपर्यंत पोहोचतो कोण. ज्ञानोबराय बोलतात, अस्तीची आ महापुरी रिगताती कोटीवरी परी प्राप्तीच्या पहिलं तरी विपायला निघे. एखादाच मनुष्य तिथपर्यंत पोहोचू शकतो. निघतात तर सर्वच निघतात, पण पोहोचतो तिथं कोण.
अर्थात तो याच्यामध्ये प्रवृत्त होत नाही, याच्यामध्ये तो अवगाहन करीत नाही. ही नामगंगा चाललेली आहे, याच्यामध्ये तो स्नान करीत नाही आणि तो याच्यापासून वंचित राहतो. वंचिताला पण प्रवाहात आणण्याचं काम संत करतात. या तुम्ही प्रवाहात या. ज्ञानोबारांनी हेच केलं. ज्ञानोबारांचीच री ओढत सर्व संतांनी अशाच पद्धतीने मार्गक्रमणा केली. या ही जी वाङ्मय निर्मिती ही कशासाठी आहे? हे आपला उद्धार होण्यासाठी. याच्यामध्ये अवगान करा, स्नान करा, शुद्ध व्हा, ही संकल्पना संत. गंगेमध्ये या आणि शुद्ध व्हा. नामाची गंगा प्रवाहित आहे. शुद्ध व्हा, शुद्ध व्हा, हा संतांचा शुद्ध हेतू आहे. आणि त्या दृष्टीने ती वाटचाल चाललेली आहे. त्यांची जे कार्य चाललेले आहे त्याच्यासाठी चाललेलं आहे, ते शुद्ध होण्यासाठी. नामाची क्रांती आहे. बरं, आतापर्यंत जगामध्ये अनेक क्रांती झाल्या, पण नामाची क्रांती सर्वश्रेष्ठ क्रांती मानली जाते. असं होतं पूर्वी, एखाद्याने वैकुंठाला जायचं होतं, काहीतरी साधना केली म्हणजे एखादाच वैकुंठाला जायचा. पण ज्ञानोबा बोलतात, काही एखाद्याने वैकुंठा जावे ते ती वैकुंठची केली आगवे, आयशे नाम घोष गौरवे धवळले विश्व. ही क्रांती कशाची? ही नामाची क्रांती आहे. विठ्ठल काय तारू शकेल? तर ते नाम तारू शकतं आपल्याला. एखादं जहाज आहे, समुद्रातून चाललेलं आहे, 5-50 किलोमीटर आतमध्ये गेलेले, काय नाही, आणि एक पक्षी जरा बेधुंद अवस्थेत त्या जहाजावरती बसला होता. त्याला भान नाही राहिलं उतरण्याचं. जहाजासोबतच तो प्रवासाला निघाला. 5-50 किलोमीटर आतमध्ये गेल्याच्या नंतर त्याला वाटलं, कडे आपण आपली अनुयायी सोडले, आपलं घरटं सोडलं आणि बरंच दूर आपण आलो. जरा चिंता वाटू लागली त्याला. आता त्या जहाजावरती बसून तो कंटाळला, उडण्याचा प्रयत्न करू लागला. बरं, उडून बसल कुठं? खाली लाटावर बसण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी त्याला बुडण्याची भीती. बसण्याचा प्रयत्न केला की लाटा त्याला खाली दाबतायत. परत त्या जहाजावर येऊन तो बसतोय. तसंच आहे. काय? संसार हा समुद्र आहे. ह्या लाटा, सुखदुःखाच्या लाटा, त्याच्यावरती मनुष्य बसण्याचा प्रयत्न करतोय, पण दीर्घकाळ त्या ठिकाणी बसू शकत नाही. तो त्या लाटा दाबण्याचा प्रयत्न करतायत. तसं सुख पण दाबण्याचा प्रयत्न करतं, दुःख पण दाबण्याचा प्रयत्न करतोय. मग आपल्याला तारक काय? बाहेर निघेपर्यंत ते जहाज आपल्याला तारक आहे. म्हणून त्या जहाजाचा आश्रय आपण करायचा. अर्थात आपण त्या नामस्मरणाचा आश्रय करायचा. आपली नौका पार झाल्याशिवाय, आपलं जहाज पार झाल्याशिवाय राहणार नाही. सांगर बांधारे भक्तीचे नारायण नामाचे, नारायण नामाचे, नारायण नामा, नारायण नामा.
बांधा भक्तीची नारायण नामाची. आपल्याला काय तारक आहे तर नाम तारक आहे. आपल्याला नामासारखं सोपं साधन नाही. अनेक प्रमाण आहेत त्याचे, आपल्या सर्वांचे ते पाठ पण आहेत. नामासारखं साधन नाही, साधन नाही. मार्ग अनेक आहेत. आपण उपोद्घातात बोललोत, मार्ग अनेक आहेत. ज्ञान मार्गाने जायचं म्हटलं आपल्याला शक्य आहे का? आपल्याला आपला सर्व व्याप सांभाळून जमल का आपल्याला ते? म्हणजे आपण इतके अनभिज्ञ त्या ज्ञानाच्या बाबतीत की ज्ञान शब्द कसा उच्चारायचा हे सुद्धा आणखी कळत नाही कळत तर बाकी मग त्या ज्ञान मार्गाला जाणं कठीणच आहे. अवघड आहे. ज्ञान म्हणजे ही माहिती गोळा करतो त्याला ज्ञान नाही म्हणायचं बरं. ती माहितीच आहे. ज्या ज्ञानाने मोक्ष मिळतो खरं ज्ञान ते विठ्ठल माहिती खूप आहे आपल्याला. ती माहितीच्या बद्दल विचारूच नका. माणसांना इतकी माहिती गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत सर्व माहिती. जनरल नॉलेजच्या बाबतीत इतके माणसं सतर्क आहेत की विचारूच नका. कुठल्या देशात काय, कुठल्या देशात काय, भारतात कुठं काय, कुठं सर्व माहिती. ही माहिती हे ज्ञान नाही. पण ज्ञान त्याला म्हणायचं जे मोक्षाचं, ज्या मोक्षापर्यंत आपल्याला जायचंय आणि ज्याच्या योगे आपल्याला जाता येईल त्याला ज्ञान म्हणायचं. बाकी माहिती वेगळी आणि ज्ञान वेगळं. विवेक, वैराग्य काय कशाला म्हणायचं? विवेक नाही माहिती आम्हाला. विवेक कशाला म्हणायचं? वैराग्य कशासोबत खातात हेच माहित नाही. समाधी षट संपत्ती, मुमुक्षुता नाही, काही माहिती नाही आम्हाला. श्रवण नाही माहिती. बाकी चाललेला प्रवास आमचा. विवेक म्हणजे काय? निवडायचंय. श्रेयश काय, प्रेयश काय, चांगलं काय, वाईट काय, ज्याच्यामध्ये ही विचाराची ताकद असते त्याला विवेक म्हणायचं. निवडण्याची ताकद. पण नाही कळत आम्हाला काय निवडायचं हेच कळत नाही. लग्न होऊन 25-30 वर्ष झाले तरी पश्चातापच होतो आपल्याला की जरा त्यावेळेस चुकलंच, आपलं निवड चुकली. बरोबर. लग्न होऊन 25-30 वर्ष झाली तरी आपल्याला त्या घटनेबद्दलचा काय होतो? पश्चातापच होतो. नाही गड्या माझ्याकडून जरा चुकलंच त्या टायमाला. का? त्यावेळेस विवेक जागा नव्हता. बरं, हे पुरुषाच्या बाबतीत असं नाही, महिलांच्या बाबतीत असंच आहे. त्या पण म्हणतात त्यावेळेस जरा माझं चुकलंच. खूप चांगले चांगले लोक बघायला आलते त्यावेळेस. पण पडलं पदरात आता. घ्या सांभाळून. नाही निवड नाही कळत आपल्याला ते. वैराग्य नाही माहिती आम्हाला. वैराग्य आम्ही ऐकून येत, वैराग्याच्या व्याख्या आम्हाला माहिती आहेत. नाही ज्ञान नाही. बरं, ते इतकं सहज शक्य आहे का? आपण ब्रह्मज्ञानाचा विषय काढला तो पण सहज आहे का? निष्काम कर्मचरण आणि सद्गुरु उपासना यांनी चित्तातले 2 दोष गेलेले आहेत नाही का? मल आणि विक्षेप गेलेला आहे. आवरण नावाचा दोष शिल्लक आहे. तो दोष घालवण्यासाठी जो साधन चतुष्ट संपन्न झालेला आहे त्याला ब्रह्मज्ञानाचा अधिकारी म्हणावा. ही विचारसागराची व्याख्या आपल्याला पाठ आहे. नाही, इतकं सहज नाही ते. ज्ञानोबा बोलतात बघा, जया ज्ञाना लागी गगन गिळिताती योगी स्वर्गाची आडवरंगी उमरडोनी. ज्ञान इतकं सोपं नाही, ते योग्याला सुद्धा घायाळ करतं. विठ्ठल नाही जाऊ शकत. सर्वसामान्यांना ते पेलवणारा विषय नाही. मग योग नाही. योगाच्या बद्दल आताच विषय झाला. आज या ठिकाणी आमचे सन्मित्र की ज्यांना आयुष मंत्रालयाची योगाचार्य ही पदवी मिळाली. खरं तर ह्या आपल्या भागाचं सर्व वैभव आहे. बरं, बाहेर जातात माणसं आपल्या स्वकर्तृत्वाने काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतायत. आमचे दिगंबर महाराज. योग सहज आहे, सोपा आहे? नाही. सर्वसामान्यांना जमणार आहे? नाही. जे तारानुकेची निकोडे बैसले उठो नावडे वैराग्याशी दुनी उचडे देखील याचे. ज्ञानोबा बोलतात, जो संती वसविला ठाओ संतोषाशी सावावो मना होय उत्साह धैर्याचा. जागाच अशी पाहिजे
की त्या ठिकाणी आपल्याला समाधान वाटलं पाहिजे. मग ज्ञानोबारांनी सांगितलं सुचोदेशे प्रतिष्ठापित, त्याच्या खालच्या ज्या वाव्यात ज्ञानोबा तेच बोलतात की कशी जागा असली पाहिजे, तिथं कुठले पक्षी आले पाहिजे, ते पाण्याचे झरे सारखे वाहते राहिले पाहिजे, निगूढ मठ, शिवालय हे सर्व त्या ठिकाणी पाहिजे. असं घडतंय का? वातावरण निर्मिती होत, सर्व भजने असून चांगले लोक असून कीर्तनात वातावरण निर्मिती होत नाही, तर ती योगाची वातावरण निर्मिती फार वेगळी. तशी जागा पाहिजे, आपल्याच्याने ते शक्य नाही. योग योग विधी योग योग विधी येणे नो हे सिद्धी वायाची उपाधी. हाय हे सोडून द्या, आपल्याला सहज शक्य नाही. ज्ञानोबाराज बोलतात योगाच्या वाटा जे निघाले का सोबता त्या दुःखाचा शेल वाटा भागा आला. लोहाचे चिने जे बोचरे पडते खाणे, पोट भरणे की प्राणी शुद्धी म्हणू शक्य नाही. आपल्याच्याने ही शक्य. मग कर्मातली सूक्ष्मता आपल्याला साधता येणार नाही. कारण ज्या ज्या वेळेस कर्माचा उल्लेख होतो, कर्म हा बोलण्याचा विषय नाही, कर्मावर व्याख्यान देता येत नाही. महाराज आले म्हटले रात्री कर्मावरच महाराज बोलले 2 तास नाही. कर्म हा बोलण्याचा विषय नाही, कर्म हा कृतीचा विषय. कृती, आणि ती कृती आपल्याला सहज शक्य नाही. तरी उचित कर्मे आघवे ज्ञानोबाराय बोलतात. आता तुम्ही म्हणताल प्रत्येक वेळी ज्ञानोबाराय ज्ञानोबाराय, ज्ञानेश्वरी सोडून दुसरं काय सांगायचं नाही का? म्हणजे कीर्तनच असं असतं कसं की जे ज्ञानेश्वरीच्या आधाराने चालतं, गाथेच्या आधाराने चालतं. श्री गुरु महाराज म्हणतात की त्यालाच कीर्तन म्हणायचं. कशाला? की जे गाथेच्या आणि ज्ञानेश्वरीच्या आधाराने चालतं. बाकी आपल्याला कशाला बोलायचं, चिकित्सा करण्याचं काही कारण नाही. ज्ञानोबाराय बोलतात बरोबर. कर्माच्या बाबतीत असंच आहे, ते उचित कर्मे आघवी तू आचरोने मज अर्पावे. कर्म हा बोलण्याचा विषय नाही, आचरोने मज अर्पावे. आपल्याला एखादं जर कर्म समर्पित करायचं देवाला तर त्याचं आचरण आधी आपलं झालं पाहिजे, आणि ते आचरोने मग अर्पावे. मग ते कर्म कसं असलं पाहिजे? ते कर्म सकस असलं पाहिजे, तर ते अर्पिता येते. वाईट कर्म कसं अर्पिता येईल देवाला? आपल्याला आपण काहीतरी एखादं वाईट काम करायचं आणि ते समर्पित करायचं देवाला शक्य? आपल्या मनाला ते बरं वाटेल का? नाही वाटणार. उचित कर्मे, जे चांगलंय, जे श्रेयश आहे तेच देवाला अर्पण करायचं. हे आपल्याच्याने सहज शक्य आहे का? नाही. आपल्याच्याने काय शक्य आहे मग? कारण सांगू का तुम्हाला, हा पूर्व पक्ष मांडता मांडता आजचा आपला पहिला दिवस आहे. आपल्याला आज आपण योगाचा बात केला, कर्माचा बात केला, ज्ञानाला पाठीमागं सोडलं. आज आपल्याला विशेष चर्चा कशाची करायची? आज मुख्य काय आपलं? आज पहिला दिवस आहे, आपल्याला नामाची चर्चा करायची. त्याच्यामुळं जे काय आपल्याला चांगलं करता येईल, जे काय चांगलं बोलता येईल, जे काय नामाला पुष्टी देणारे प्रमाण आहेत तेच देता येतील. आज आपल्याला बाकीच्या विषयाचा बात करायचा आणि नामाचं महत्व वाढवायचं. विठ्ठल काही साधक निळोबारांकडे गेले आणि निळोबारांना विचारू लागले कशा पद्धतीने परमार्थ करायला पाहिजे, कुठल्या गोष्टीवर आमची प्रीती जडली पाहिजे. निळोबारांनी सांगितलं एका गोष्टीवर तुम्ही प्रीती करा, बाकीचे सर्व साधना आपोआप तुमच्या पाठीमागे येतील. पहिलं चरण नाम
चिंतने जडली प्रीती भगवत भावना सर्वाभूती. एकदा का नामाच्या ठिकाणी तुमची प्रीत जडली ना तर मग हा आपला तो परका ही भावना राहणार नाही. भगवत भावना सर्वाभूती बोलतायत निळोबाराय. प्रीत जडणं म्हणतात, जडणं. जडण्यासाठी बोलू का? ज्ञानोबाराय बोलतात, जैसा भ्रमर भेदी कोडे भल तैसे काष्ट कोरडे परी कळिके माझी सापडे कोळी. याला जडणं म्हणतात. भुंगा त्या सूर्यविकासिनी कमळावर मकरंद सेवन करण्यासाठी बसतो. मकरंद सेवन करतो. बरं त्याची एक विशेषता बरं का, तो त्या कमळावरती बसल्याच्या नंतर त्या कमळाला धक्का सुद्धा लागू देत नाही. का कमळावरी भ्रमर पाय ठेविता हळूवार कुचंबेल केशरी या शंका. त्याला भीती वाटते हे केशर दबतील का काय, कुचंबेलतील का काय, त्याला भीती वाटते. ती हळूच नाजूक पाय ठेवतो तो. आता त्या भुंगा त्याचा पाय ते कमळावरचं केशर म्हणजे हा ज्ञानोबारांचा किती बारीक भाव आहे बघा. पण तो हळूच मकरंद सेवन करण्यासाठी अगदी रममान होतो. सकाळपासून त्याचं ते चालू झालेलं कार्य, दिवस मावळायच्या दिशेने निघालाय तरी तो अगदी रममान आहे त्याच्यामध्ये बरं का. चालू आहे. त्याला जाणीव होती अरे गड्या संध्याकाळ झाली, अंधार पडू लागलाय, आता याच्यातून बाहेर निघणं गरजेचं आहे आपल्याला. कारण हे सूर्यविकासिनी कमळे रात्रीच्या वेळेस ते मिटते आणि हळू 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 ते मिटू लागलं. मिटता कमळ दळ कट्यार काळजात घुसली विठाल विठाल. हळूहळू ते मिटतंय कमळ. पण इतका मोह त्याचा जागृत झालेला असतो की नाही गड्या आणखी थोडं सेवन करू, आणखी थोडं. आणि मला बाहेर निघणं काय अवघड आहे, सहज शक्य नाही. काष्टाचा गुमान, भले मोठे मोठे काष्ट कोरण्याची ताकद माझ्यामध्ये, आणि हे तर कमळ आहे, याला मी सहज चिरून बाहेर निघेल. विचार करतोय तो आणि हळू 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 पूर्ण कमळ मिटलं. ते त्याचा श्वास गुदमरू लागला. अडे गड्या मला बाहेर तर पडायचंय, पण ज्या कमळाने मला हा मकरंद दिला मी त्याला चिरू कसं. प्रीत जडणे याच्यावर माझं बोलणं चाललंय. त्या कमळाने मला मकरंद दिलाय त्याला मी चिरू कसं. मी मरण पत्करेल पण त्याला चिरणार नाही. एक वेळ तो मरण पत्करतो ठिकाणी पण तो त्या कमळातून बाहेर येत नाही. का येत नाही, त्याची प्रीती जाडलेली असते. विठ्ठल उत्तीर्ण होईल प्राणे परी कमळ जवळ शिरून येणे. बरोबर का. कठीण कोवळेपणे स्नेह देखा. ज्ञानोबा बोलतात तो मरण पत्करतो पण त्याच्यातून तो बाहेर येत नाही. याला प्रेम जडणं म्हणतात, याला प्रीती जडणं म्हणतात. आणि भक्तांच्या बाबतीत असंच आहे. नामचिंतनाच्या बद्दल त्यांच्या मनात इतकी प्रीती आहे की त्यांनी आपलं आयुष्य डावावर मांडलं, संसार डावावर ते मांडला. संसार डावावर मांडून निघाले ते. संसारात जाळोने संसार बैसलो अंगणे. का देवा तुझ्या मनात येत नाही आणखी आम्ही आमचा हा परमार्थ चाललेला. इतकी प्रीती असते त्यांची. पांडुरंगी दृढ भाव. संसार त्यांनी डावावर मांडलेला असतो. संसाराचा विध्वंस झालेला असतो. नाही संसाराची चिंता. एकदा प्रीत जडली ना बाकी प्राण गेला तरी चालल.
पण देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. देह गेला तरी चालेल, पण आमचा भाव नित्य आहे देवा, नित्य आहे. मेवाड प्रांतामध्ये मीराबाईचं उदाहरण प्रसिद्ध आहे, आपल्याला माहिती आहे. मला सांगून वेळ घ्यायचा नाही आपला. सर्व घरचे विरोधात गेलेले आहेत. कोणी म्हणते कुळनाशिनी आहे ही. अरे आपली पद्धत आहे का पायामध्ये घुंगरू बांधायचा, हातामध्ये विना घ्यायचा आणि त्या भगवान श्रीकृष्णाचा जप करायचा? ही आपली पद्धत नाही, ही आपल्या घराण्याला शोभा देणारे नाही. कुलनाशिनी आहेस तू. हे कुळ विध्वंस करण्याचा तुला कोणीतरी विडा दिलेला आहे, तुला कोणीतरी सुपारी दिलेली आहे. ह्या कुळाचा विध्वंस झाला पाहिजे. नाही सहन झालं. एक प्रसंग आहे की बस आता ही सांगून ऐकत नाही, हिला शिक्षा दिली पाहिजे. आणि शिक्षा काय तर विषाचा प्याला. एक दासी पळत गेली आणि सांगितलं की मीराबाई आज आपला अंत होणार आहे. ज्यावेळेस तो विषाचा प्याला येईल त्यावेळेस तू प्राशन करू नको बरं. तू जीवानिशी जाशील, पण त्याचे परिणाम ह्या मेवाड प्रांताला भोगावे लागतील. नको जाऊ, नको पिऊ तू तो प्याला. मीराबाईने सांगितलं सखी तू काय पागल झालीस का, वेडी झालीस का? असं होत नसतं कधी. अगं आत्ताच मला निरोप मिळाला की वृंदावनातून त्या गोपिकांच्या चरणाची ती माती आणलेली आहे आणि ती माती त्या पाण्यामध्ये टाकली. ते पाणी मला प्राशन करण्यासाठी देणार आहेत, पाणी मला पिण्यासाठी देणार आहेत ग सखे. ते विष नाही, काय भावना आहे. म्हणून भारतीय संतांचं आपल्याला कौतुकच आहे. त्यांचं कौतुक आहे असं नाही, आपण त्यांचे अनुयायी आहेत याचं जास्त कौतुक. कारण आपण आपलीच पाठ थोपटून घ्यायला पाहिजे की आपण तुकोबारायांच्या नंतर आहेत. कारण तुकोबारायांना मानणारे आहेत आपण ज्ञानोबारायांना मानणार आहेत, नळोबारायांना मानणार आहेत, अर्थात सर्व संत मांदियाळींना आपण मानणार आहेत. आपण नक्कीच भाग्यवान आहेत. सांगू तुम्हाला हे फक्त भारतीय संतांच्या बाबतीतच घडलेलं आहे आणि हे फक्त भक्ती केल्याच्या नंतरच घडतं. हे फक्त नामावर प्रीती असल्यावरच घडतं की विषाचा प्याला सुद्धा आनंदाने स्वीकारता येतो. आणि आनंदाने विषाचा प्याला स्वीकारून सुद्धा मरण येत नाही. हे फक्त भारतातच घडते. ग्रीक देशामध्ये सॉक्रेटिस होऊन गेला 2500 वर्षापूर्वी. अथेन्स नगर लोक सुधारण्यासाठी त्याचा प्रयत्न सुरू आहे. तिथल्या राजाने दंड दिला आहे, गड्या लोकांना सुधरू नकोस तू. उद्या हे लोक सुधारले तर हेच शासन करतील, आम्हाला इथं महत्व राहणार नाही, आमची किंमत कमी होईल. ऐकायला तयार नव्हता सॉक्रेटिस. सॉक्रेटिसला मृत्यूदंडाची शिक्षा दिली आणि सॉक्रेटिस 20 पाजून सॉक्रेटिसला मारलं. गेले सॉक्रेटिस. आणि इथंही 20 देऊन मीराबाई वाचल्या. आपण सुरुवातीला जे वाक्य बोललोत ना, भक्तीत क्रांती होती, ती क्रांती. तत्वज्ञानात कदाचित क्रांती कमी पडते. विठ्ठल मीराबाईला घराच्या बाहेर काढलं. विषाने मरत नाही ही. वृंदावनामध्ये गेल्या मीराबाई. घराच्या बाहेर काढल्याच्या नंतर तरी नामजप सोडून द्यायचा. एवढे आपल्यावरती आघात आलेत, मरणाचे प्रसंग आलेत, आपलं जीव जाण्याची वेळ आली, तरी परमार्थ चालूच सोडून द्यायचा. पण नाही सोडला. वृंदावनात गेल्या. भजन सुरू आहे. संत समाजामध्ये बसलेले स्वामी हरिदासजी भजनाला बसलेले आहेत. मीराबाईला सहज प्रश्न केला, मीराबाई तू गाती तो बहुत अच्छा, लेकिन तुम्हारा भजन राग में नहीं है. त्यावेळेस त्या मीराबाईने उत्तर दिलं, स्वामी हरिदास सामान्य मनुष्य को रिझाने के लिए राग की जरूरत पड़ती है और परमात्मा को रिझाने के लिए अनुराग की जरूरत होती है. अनुराग म्हणजे प्रेम, प्रेमाची अवस्था.
ठासून सांगितलं मीराबाईने. आपल्या परिस्थितीचा कधी आपल्या परमार्थावर परिणाम होऊ दिला नाही. आणि संतांचं हेच जीवन, आपल्या परिस्थितीचा कधी ते परमार्थावर परिणाम होऊ देत नाहीत. जाऊ पुरती भिके कुत्री घर राखीती, ही काय परिस्थिती. कोपला पाटील गावीचे लोक. आता तर असं होत नाही. स्त्री एक अन्न करता मेली, पण कधी परिस्थिती आडवी येऊ दिली नाही परमार्थामध्ये, अजिबात आडवी येऊ दिली नाही. विठ्ठल परिस्थितीचं भांडवल करणारे आपण नाही. आता 3 आठवडे पावसाने जरा ओढच दिली, लगेच चेहरे सुकतेत आपले त्या सोयाबीन सारखेच. असू द्या, जरा काहीतरी प्रतिकार शक्ती आपल्यात पण आली पाहिजे. दुःखाला सामोरं जाण्याचे आपले संत येणे नामसप्ते करायचेच कशासाठी? आपली आंतरिक शक्ती जागृत करण्यासाठी. नाही तर कालच्या महाराजांनी काय सांगितलं, आजच्या याच्या चिकित्सेतच आपलं चाललंय. वास्तव्य बरे हे म्हणजे वैयक्तिक आपल्या इथल्या पुरतं नाही, हा समग्र महाराष्ट्राचा कीर्तन संस्थेचा विषय. हा की आपण कीर्तनाची चिकित्सा करतो, त्याच्यामध्ये आपल्याला कुठंच इन्व्हॉल्व करून म्हणजे अर्थात आपल्याला सामावून घेत नाहीत आपण कुठंच. हे चाललंय फक्त हे भजनांचं काम चाललंय, हे महाराजांचं काम. दुसऱ्या दिवशी आपली काय फक्त चिकित्सा. कालचं कीर्तन पडलं, आजचं कीर्तन उठलं. कीर्तन कुठं पडत असतं का? कीर्तन पडत नसतं, उठत नसतं. कीर्तन पडण्याच्या आणि उठण्याचा पलीकडचा विषय असतो. विठ्ठल परिस्थितीचं भांडवल करायचं नाही आपल्याला. परिस्थितीचं भांडवल नको. संतांनी कुठल्याही संतांनी परिस्थितीचं भांडवल नाही केलं. म्हणून तर आज ज्ञानोबारांचा समाधी सोहळा आपण साजरा करतो. असं बोलले का ज्ञानोबाराय कधी की हा पंचक्रोशीतल्या लोकांमुळे माझं बरं चाललंय? केला असा उल्लेख नाही केला. बरं असा तरी उल्लेख केला का ज्ञानोबारांनी 9033 मध्ये असं कधीतरी बोललंय का की ह्या ब्राह्मण लोकांनी मला त्रास दिला, हे जे काही धर्माचे ठेकेदार होते त्यांनी मला काबूत ठेवण्याचा प्रयत्न केला, त्यांनी मला अडवलं, माझ्या झोळीमध्ये माती असं बोलले कधी? कधीच नाही बोलले. म्हणून तर आपण ज्ञानोबारांचा समाधी सोहळा साजरा करतो. कोपला पाटील गावीचे हे लोक. आता जर तुकोबारांनी डोळे नुसते वटारले असते तर तो जागावर मंबाजी जळाला असता. इतकी ताकद होती, इतकी तप होतं त्या डोळ्यामध्ये. पण नाही असं केलं, नाही असं केलं का? संतांनी परिस्थितीचं कधी भांडवल केलं नाही. विठ्ठल